नमस्कार यूट्यूबवर्स, तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. नववर्षाची ही माझी पहिली रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना नववर्षाभिनंदन. आणि आपल्या नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तर त्यानिमित्ताने मी इथे तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची वडी अशा 2 रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेल्या आहे. त्यासाठी मी इथे 2 वाटी तीळ घेतलेले, अनपॉलिश तीळ आहेत, गावरान तीळ आहेत, छान साफ करून घेतलेले आहेत. त्याशिवाय शेंगदाणे घेतले आहेत 1 वाटी, थोडा सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि इथे छान असा गोड गूळ आहे, तो चिरून मी 2 वाटी घेतलेला आहे. तर मी एकच वाटीचं मेजर ठेवलेलं आहे, त्या वाटीच्या मेजरने मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे कप किंवा मेजरिंग कप असेल त्याने तुम्ही हे सगळं पदार्थ घेऊ शकता. त्याशिवाय आपल्याला लागेल वेलची पूड आणि साजूक तूप. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये सर्वप्रथम शेंगदाणे काढून घेते. इथे शेंगदाणे पण एक 5-6 मिनटं आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरच भाजायचे आहेत, सतत ढवळत राहायचे. शेंगदाण्याचे सालाचा हलका रंग चेंज झाला, थोडे काळे डाग दिसू लागले की समजायचं शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाण्याची सालं सुटू लागले की कळतं आपल्याला शेंगदाणे भाजलेले आहेत. या स्टेजला ते आपण आता काढून घेऊया. हे शेंगदाणे सोलून थंड झाल्यावर मी त्याचा कूट करून घेणार आहे. त्याच कढईमध्ये इथे मी तीळ घालून घेते. इथे गावरान अनपॉलिश तीळ घातलेले, त्याची चव छान असते, त्यामुळे शक्यतो तेच वापरा. तर इथे तीळ पण आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत, मंद गॅसवरच भाजायचे आहेत. तीळ भाजायला पण 5 ते 6 मिनिटं लागतात, सतत ढवळत राहायचे. इथे तीळ भाजणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तीळ व्यवस्थित भाजले गेले पाहिजे, ते जास्त कच्चे पण राहिले नाही पाहिजे, किंवा ते जरी जास्त भाजले गेले तर त्याचा कडवटपणा येतो आणि आपल्या रेसिपीची चव बिघडते. तर तीळ भाजले हे कसे समजतं, तर तिळाचा हलकासा रंग चेंज होतो, तीळ थोडे फुलू लागतात, फुटफुटू लागतात आणि एक खमंग असा सुगंध आपल्याला येऊ लागतो. किंवा तुम्ही एखाद दुसरा दाणा दाताखाली घालून तुम्ही चेक देखील करू शकता. तर इथे हे तीळ भाजून झालेले आहेत, खमंग असा सुगंध घरभर पसरला आहे. तर ते मी आत्ता प्लेटमध्ये काढून घेते. तीळ थंड झाल्यावर मी याचं कूट करून घेणार आहे. तर हे आपण बाजूला करून ठेवूया. त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा कीस मी 1-2 मिनटं परतून घेते. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला परतायचं आहे, सतत ढवळत राहायचे. इथे खोबऱ्याचा कीस ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतला तरी चालेल, पण ह्यानेही देखील चव छान येते आणि मला आवडतो, त्यामुळे मी घातलेला आहे. तो देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे शेंगदाण्याचा कूट करून रेडी आहे, जाडसर असा कूट केलेला आहे. आणि हा खोबऱ्याचा किस आहे, तो मी असाच हाताने कुस्करून त्यामध्ये घालत आहे. मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे. छान भाजला गेलेला आहे, त्यामुळे तो अगदी चुरचुरीत झालेला आहे. त्याचसोबत मी इथे तीळ पण छान पल्स मोडवर ग्राइंड करून घेतलेले आहेत. जाडसर असा त्याचा कूट तयार झालेला आहे. तीळ वाटले की पण त्याचा खमंगपणा घरभर पसरतो, म्हणजे आपली रेसिपी नक्कीच चांगली होणार आहे. आपण जे तिळगुळाचे लाडू किंवा वड्या करणार आहोत त्याची चव छानच येणार आहे. आता त्याच्यामध्ये मी इथे वेलची पावडर घालून घेते 2 चमचे. इथे हिरव्या वेलच्या गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवते. साल्यासकटच बारीक करते, त्यामुळे वेलची पूडला हिरवा रंग आलेला आहे. ते मी 2 चमचे घालून घेतलेले. हे सगळे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. आता आपली मेन तयारी तर वड्या किंवा तिळगुळाच्या लाडवाची झालेली आहे. आता आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेते आणि त्याच्यामध्ये हा जो बारीक चिरलेला गूळ आहे तो घालून घेते. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे. पाक घट्ट झाला, जास्त शिजला किंवा कच्चा राहिला ह्याचं टेन्शन अजिबात नाही आहे. इथे गूळ फक्त आपल्याला
पातळ होईपर्यंतच शिजवून घ्यायचं आहे. गूळ विरघळू लागला की ते मिश्रण पातळ होतं आणि त्याला बबल्स येऊ लागतात. एवढ्या वेळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे छोटे चमचे करून पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण मंद गॅसवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. एक 6 ते 7 मिनटामध्ये गूळ हळूहळू पितळू लागतो आणि गूळ पातळ होतो आणि नंतर ते आपल्याला मिश्रण त्याच्यानंतर 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे. तर इथे 5 मिनटात तुम्ही बघू शकता मिश्रण पातळ झालेलं आहे. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. तर अजून 2-3 मिनटांनी हळूहळू त्याला बबल्स यायला लागतील. तर तुम्ही बघू शकता गूळ उकळायला सुरुवात झालेली आहे. तर अजून 2 मिनटं हे मिश्रण आपण शिजवून घेऊया. त्याला व्यवस्थित वरती फेस यायला लागतो. एवढंच इथपर्यंतच आपल्याला हा पाक शिजवायचा आहे. चेक करण्याची वगैरे काही गरज नाही आहे. तर इथे व्यवस्थित गुळाला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं आहे मिश्रण ते घालून घेऊया. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे तिळाचं महत्त्व, की रोज 1 चमचा तीळ खावे. तीळ म्हणजे उत्तम कॅल्शियमचा स्रोत आहे. पण आपण ते काही खाल्ले जात नाहीत. पण संक्रांतीच्या निमित्ताने ह्या लाडू आणि चिक्कीच्या माध्यमातून आपल्या ते पोटात जाते. आणि ही रेसिपी किंवा हे तिळाचे लाडू खूपच स्वादिष्ट होतात. तीळ व्यवस्थित खमंग भाजले, शेंगदाणे व्यवस्थित खमंग भाजून घेतले की त्याची चव याच्यामध्ये उतरते आणि खूप स्वादिष्ट असे लाडू तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. मी बघू शकता अजूनही मिश्रण गरमच आहे, त्यामुळे ते तसे मऊच आहे, सॉफ्ट आहे. जसं थंड होईल तसं ते मिश्रण घट्ट होत जातं, कडक होत जातं. तर इथे मी ताटाला तुपाचा हात लावून घेतला आहे. तर त्याच्यामध्ये मी यातलं अर्ध मिश्रण काढून घेऊन त्याच्या वड्या थापून घेते आहे. तर वाटीच्या साहाय्याने तुम्ही दाबून हे पसरवून घेऊ शकता, कारण मिश्रण गरम असतं. अर्ध मिश्रण ठेवलेलं आहे, त्याचे मी लाडू नंतर करणार आहे. तर इथे व्यवस्थित मी पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण जसजसं थंड होऊ लागतं तसं ते खुसखुशीत व्हायला लागतं. तर त्याच्या अगोदरच आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. इथे मी स्क्वेअरमध्ये कापत आहे. वड्या कापून झाल्या की आपण हे ताट बाजूला करून ठेवूया आणि ताट थंड झाल्यावर आपल्याला त्या वड्या काढून घ्यायच्या. याच्या बाजूला जे कडेचे काठ आहे ते तुम्ही हवं तर त्या लाडूसाठी ठेवलेल्या मिश्रणात घालून लाडू करू शकता. तर ही ताट आता मी बाजूला ठेवते. हे कढईमध्ये जे आपण मिश्रण ठेवलं होतं लाडवासाठी ते बघूया. तुम्ही बघू शकता थोडंसं थंड झालं आहे, पण मिश्रण अगदी खुसखुशीत झालं आहे, म्हणजे वड्या देखील खुसखुशीत होणार आहेत. पण आपल्याला लाडू करतेवेळी थोडं सॉफ्ट मिश्रण हवं, म्हणून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर फिरवून घेणार आहे आणि त्यामध्ये फिरवतेवेळी 1 चमचा तूप घालून घेणार आहे. तर हे मिश्रण बघा, तुम्ही बघू शकता कसं सॉफ्ट झालेलं आहे, लाडू बांधण्यासाठी योग्य झालेलं आहे. दुसरी बॅच पण मी अशीच करून घेते. पहिली बॅच मी ते ताटामध्ये काढून घेते आणि आता दुसरी बॅच पण करतेवेळी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून मी परत पल्स मोडवर फिरवून घेते. तर इथे लाडू बनवण्यासाठीचं मिश्रण आपल्याला तयार झालेलं आहे. हे लाडू पण अगदी मऊसूत असे तयार होतात. ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे, कडक खाता येत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
असे सॉफ्ट असे मऊसूत आणि खमंग असे हे लाडू तयार होतात. तर इथे मिश्रण थोडं कोरडं वाटत असल्याकारणाने मी अजून 2 चमचे तूप त्यामध्ये घालून घेतलेले आहे. व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊया आणि एका हाताने छोटे छोटे आपण त्याचे लाडू वळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आरामात लाडू आता वळले जात आहेत. मला मिश्रण कोरडे वाटले तर तुम्ही थोडा तुपाचा जास्त वापर करू शकता. अशा प्रकारे छोटे छोटे लाडू मी पूर्णपणे सगळे करून घेतलेले आहे. याचा पण खमंगपणा, याचा सुगंध घरभर पसरलेला आहे. अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू करून तयार केलेले आहे. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि या सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा. तर इथे वड्या पण बघूया, अगदी आरामात ताटापासून सुटता आहेत, अजिबात त्या तुटत नाही आहेत, व्यवस्थित निघता आहेत. तर ह्या वड्या देखील खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता अतिशय खुसखुशीत अशा वड्या होतात आणि चवीला तर फारच छान होतात, खमंग अशा वड्या होतात. मी लाडू पण तुम्हाला तोडून दाखवते. लाडू पण अगदी मऊसूत असे तयार होतात आणि ते देखील चवीला स्वादिष्ट खमंग होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.